दिव्यांग सहायता पोर्टल कामच करत नाही आहे व्यवस्थित. दिव्यांग सहायता पोर्टलवरती मी माहिती एक भरली आहे आणि त्याच्यावरती माहिती दुसरीच दिसतीये. दिव्यांग सहायता पोर्टलवरती एडिट कसं करायचं, दिव्यांग सहायता पोर्टलवरती एडिट करताच येत नाही आहे. दिव्यांग सहायता पोर्टल चालतच नाही आहे. दिव्यांग सहायता पोर्टलवरचं ओटीपी ऑप्शनच येत नाही आहे, ओटीपीच येत नाही आहे. भरपूर प्रयत्न केलेत. काय घडतंय, काय चाललंय नेमकं, पोर्टल काम कधी करणार व्यवस्थित. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर दिव्यांग सहायता पोर्टल का चालत नाही याचा उत्तर आता तुम्हाला मिळालं का? मिळाला असेल कदाचित, नसेल तरी सुद्धा मी आता सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ मधीच स्किप करायचा नाहीये, मधीच सोडून जायचं नाहीये. फक्त टायटल वाचलं, डिस्क्रिप्शन टायटल वाचलं किंवा थंबनेल बघितलं किंवा सुरुवातीचे 2 शब्द ऐकले म्हणजे आपल्याला माहिती पूर्ण समजते असं नाही. व्हिडिओ पूर्ण बघत चला. जसं पेन्शन महत्वाची आहे तशीच बाकीचेही मुद्दे महत्वाचे आहेत, बाकीचेही मुद्दे गरजेचे आहेत किंवा बाकीच्याही मुद्द्यांना तितकंच महत्व आहे, लक्षात घ्या. तर आज आपण विषय बोलतोय दिव्यांग सहायता पोर्टलवर बद्दल. दिव्यांग सहायता पोर्टल बद्दल बोलतोय. त्यात चेंजेस झालेले, जे काही ओटीपी येत नव्हतं, जे काही गोष्टी होत्या त्याचे रजिस्ट्रेशन करायची मुदत वाढ मिळाली का? कारण आता जून महिना तर चाललेला आहे. रजिस्ट्रेशन वाढ होणार की रजिस्ट्रेशन करता येणार की नाही येणार, तर त्याची शेवटची मुदत काहीच नाहीये, लक्षात घ्या. शेवटची मुदत त्याला कोणतीच नाहीये. तुम्ही कधीही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकणार आहात दिव्यांग सहायता पोर्टलचं. ज्या वेळेला येईल त्याला सांगेन मी तुम्हाला अंतिम मुदत. पण जे कोणी माहिती किंवा जे कोणी तुम्हाला माहिती सांगतायत तर त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका की शेवटची मुदत 30 जून आहे किंवा हे आहे ते आहे. या गोष्टींवरती विश्वास नका ठेवू, लक्षात आलं. परत ओटीपी येत नव्हता. ओटीपी काय येत नव्हता तर त्याच्यामध्ये जे दिव्यांग सहायता पोर्टल आहे तर ते दिव्यांग सहायता पोर्टलवरती काम चालू होतं. काम चालू होतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही चेंजेस करायचे होते तर ते चेंजेस करण्यासाठी ते पोर्टल डाऊन होतं किंवा त्या पोर्टलवरती काम चालू असल्यामुळे आपल्याला ती साईट व्यवस्थित चालू नव्हती. तर ते आता काम हळूहळू होत आहे आणि हळूहळू ते तुमचं पोर्टल व्यवस्थित काम करायला लागेल. आणि आपल्या ज्या चुका झाल्या होत्या तर आपण ते काही दिव्यांग मित्रमैत्रिणी आपले समाज कल्याणला जाऊन किंवा जिल्हा परिषदला जाऊन ते चेंजेस करून आलेले आहेत किंवा ते रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा ऍप्लिकेशन केलं होतं तर ते कॅन्सल करून परत एकदा फॉर्म त्यांनी भरलेला आहे. मग त्यात काय चुका झाल्या होत्या तर ऍप्लिकेशन केलं एकाच्या नावानं आणि तिथे ऍप्लिकेशन झालं दुसऱ्या नावानं. हे झालं होतं पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम, ऍप्लिकेशन माझ्या नावाने केलंय आणि माझ्या पत्नीचा फोटो लागला होता तिथं. माझ्या नावाने ऍप्लिकेशन केलंय आणि डिजी लॉकरला मी माझंच माहिती टाकली आहे, पण डिजी लॉकरला माझी माहिती टाकली असतापैकी माझ्या भावाची किंवा माझ्या वडिलांची तिथं वडिलांचा फोटो तिथं दिसतोय. ही गोष्ट झाली होती. जन्मतारीख चुकीची लागली होती किंवा बँक अकाउंट चुकीचं पडलं होतं तिथं किंवा पालकत्व म्हणजे मी दिव्यांग आहे पण माझा जो सांभाळ करणार आहे तर त्यांची माहिती टाकली नव्हती मी तिथं. माझी माहिती टाकायला चुकली होती किंवा माहिती अपुरी टाकली होती किंवा माहितीबद्दल उत्पन्न जास्त टाकलं होतं, उत्पन्न कमी टाकलं होतं किंवा उत्पन्न टाकलंच नव्हतं किंवा आदिवासीमध्ये टाकलं होतं. अशा भरपूर साऱ्या प्रश्न होते की त्याच्या आता काय करायचं, त्याचं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच बाबतीत आज मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, तुम्हाला एक सांगतो आता, ह्यामध्ये पोर्टल डाऊन का होतं तर 4 चेंजेस केलेले आहेत त्यांनी. माझं तर मत आहे, सरकारला एक विनंती आहे, म्हणजे आता विषयाला हात घालतोय तर सांगतो मी. अतुल सावे सर असतील किंवा दिव्यांग सचिव सर असतील, यांना खरोखर हात जोडून विनंती असेल की दिव्यांग सहायता पोर्टलमध्ये प्रत्येक ऑप्शन हा एडिट करण्यात यावा किंवा प्रत्येक ऑप्शन आम्ही घर बसल्या चेंजेस करता यावा आम्हाला, जर आमचा चुकत असेल तर. कारण कोणतेही म्हणजे महाडीबीटीचे वगैरे आम्ही फॉर्म ज्यावेळेला भरतो तर त्याला आम्हाला ते चेंजेस करता येतात, लक्षात घ्या. म्हणजे एखादी चूक झाली तर आम्हाला घर बसल्या किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन करता येतं. प्रत्येक वेळेला आम्हाला त्या महाडीबीटीच्या ऑफिसलाच जावं लागतं असं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला जर एखादा चेंजेस करायचे असतील किंवा एखादी जर चूक झाली तर आम्हाला प्रत्येक वेळेला समाज कल्याणला जाणं एवढं शक्य नाही आहे. कारण काही दिव्यांगांचं 5-10 किलोमीटरच्या अंतरावरती असतील समाज कल्याण, पण काही दिव्यांगांचे किंवा बऱ्याच 90 ते 95% दिव्यांगांचे घरापासून 100-100, 150-150, 200 किलोमीटर अंतरावरती ते जिल्हा समाज कल्याण ऑफिस असतात. आणि त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर आम्हाला तिथं वागणूक पण काय दिली जाते हे सगळ्यांनाच माहित आहे की हडतोडची वागणूक दिली जाते, आमच्या हातात काय नाही म्हणून सांगितलं जातं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामुळे विनंती असेल की घर बसल्या आम्हाला त्या गोष्टी करण्यात याव्यात, म्हणजे आम्हाला चेंजेस त्या करण्यात याव्यात. तुम्ही भले अथॉरिटी त्याची, तुम्ही त्याचं लास्ट जे काही शेवटचं हे असेल म्हणजे ते डॉक्युमेंट्स खरं आहे की खोटं आहे की बरोबर आहे की चुकीचं आहे, हे सगळ्या अथॉरिटी तुम्ही समाज कल्याणकडे किंवा तुमच्या दिव्यांग मंत्रालयाकडेच ठेवा. मी याला म्हणजे नकारत नाहीये, पण तुम्ही ते आम्हाला चेंजेस आम्हाला घर बसल्याही करण्यात यावेत, एवढंच मला विनंती आहे. आता बघा, ते 4 चेंजेस झालेले आहेत आपले. कोणकोणते 4 चेंजेस झालेले आहेत, म्हणजे 4 चेंजेस आपल्याला करता येणार, 4 बदल आपल्याला दिव्यांग सहायता पोर्टलमध्ये आपले रजिस्ट्रेशन करताना जर चूक झाली असेल तर ते करता येणार. म्हणजे भावाचा फोटो किंवा वडिलांचा फोटो, आईचा फोटो किंवा पत्नीचा फोटो किंवा मुलाचा फोटो जर लागला असेल तर तो आपल्याला बदलता येणार आहे, तो आपल्याला घर बसल्या बदलता येणार आहे. दुसरं, बँक अकाउंट नंबर आपलं चुकलं होतं, बँक अकाउंट नंबर आपण टाकलं नव्हतं तर ते टाकता येणार आहे, आयएफसी कोड बदलता येणार आहे. तिसरं म्हणजे तुम्ही पालकत्व म्हणजे तुमचं
तुमचं पालकत्व कोणी घेतलेलं आहे, तुम्हाला सांभाळ कोण करते, त्यांची माहिती जर टाकलं नसाल तर ते सुद्धा आता टाकता येणार आहे. परत तुम्ही डॉक्युमेंट्स फक्त रजिस्ट्रेशन केला होतात पण तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते अपलोड केले नव्हते तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार आहेत. या गोष्टी करता येणार आहेत. आता त्याच्यासाठी सर्व्हर डाऊन होतं किंवा त्याच्यासाठी OTP येत नव्हता, तर आता यायला सुरू झालेला आहे आणि ते येणार आहे लवकरच, लक्षात घ्या. बाकीचे ऑप्शन लवकरात लवकर त्याच्यात एडिट ऑप्शन येईल किंवा चेंजेस करता येतील अशी अपेक्षा ठेवूया आपण. आणि अजून एक म्हणजे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजेत असं काही नाही आहे, लक्षात घ्या. फक्त रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आधार कार्ड, UID कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स, बँक पासबुक अकाउंट नंबर तुम्हाला असलं म्हणजे बस झालं. तुम्ही ज्याला योजना, कोणत्याही योजना घेणार असाल तर पशुसंवर्धन योजना निघालेली आहे किंवा अन्य कोणत्याही योजना निघालेली आहे, तर त्या योजनेचा लाभ जर घेणार असाल तर त्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले तरी सुद्धा चालतं, लक्षात घ्या. आणि तिथं रजिस्ट्रेशन करताना किंवा डॉक्युमेंट्स जर त्यावेळेला अपलोड केले असतील आणि त्यातले तुम्हाला डॉक्युमेंट्स चेंज करायचे असतील काहीतरी, म्हणजे तुम्हाला त्यातले समजा तुम्ही आता उत्पन्न दाखला 50,000चा टाकलाय आणि तुम्हाला म्हणजे मागे पहिला ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करताना 50,000चा उत्पन्न दाखला टाकलेला आहे आणि आता जर तुम्हाला 55,000चा उत्पन्न दाखला मिळाला असेल किंवा 60,000चा मिळाला असेल किंवा 80,000चा किंवा लाखाचा मिळाला असेल तरी सुद्धा तो बदलता येणार आहे, लक्षात घ्या. कोणतेही डॉक्युमेंट्स रेशन कार्ड बाबतीत पण तेच आहे किंवा बाकीच्या बाबतीत ही सुद्धा तेच आहे. योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्याच्या बाबतीत कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका किंवा त्याच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही आहे. आणि OTP येत नव्हता कारण ते सर्व्हर डाऊन होता किंवा त्याच्यावरती चेंजेस करण्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे ते गोष्टी होत्या. आता सुरळीत चालू लागतील, गडबड करू नका. त्याची अंतिम मुदत नाही आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत, सविस्तर गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि 4 चेंजेस, आधार फोटो बदलता येणार आहे. आधार कार्डचा फोटो जर तिथं आपला जरी जुना फोटो अपलोड झाला असेल, जुना फोटो तिथं आधार कार्डचा जुना आपला लहानपणीचा फोटो तिथं झाला असेल आणि आपल्याला आत्ताचा फोटो म्हणजे आता मी जसा स्मार्ट दिसतोय किंवा काळा गोरा कसा दिसतोय तसा दिसतोय तर तो जरी अपलोड करायचा तर तो सुद्धा अपलोड करता येणार आहे. बँक अकाउंट आपलं आता जर समजा नॅशनल बँकेचे किंवा जिल्हा बँकेचा आपला अपलोड झाला असेल तर तिथं आपण ते बँक अकाउंट सुद्धा आपण बदलू शकणार आहोत. परत पाहिलं तर तो आपण आता पहिला वडिलांचं लावलं होतं पण आता आईचं लावायचं आहे, आईचं लावलं होतं भावाचं लावायचं आहे, भावाचं लावलं होतं बहिणीचं लावायचं आहे, बहिणीचं लावलं होतं आईचं लावायचं आहे, आईचं लावलं होतं वडिलांचं लावायचं आहे. ह्या सुद्धा चेंजेस आपल्याला करता येणार आहेत किंवा ते सुद्धा आपण आता लावू शकणार आहोत. नाव तिथं लक्षात घ्या, आई वडिलांचंच लावलं पाहिजे असंही काही नाही आहे, भाऊ बहिणींचंच लावलं पाहिजे असं काही नाही आहे. पत्नीचं लावू शकतो, आपल्या मुलांचं लावू शकतो. त्यांचं लावायचं नसेल तर तुमच्या सोबत तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील यांचं सुद्धा तुम्ही नावं लावू शकता. तुमच्या नातेवाईकांचं, तुमच्या पाहुणे सुद्धा नावं तुम्ही लावू शकताय. तर गोष्टी बऱ्यापैकी सविस्तर फोडून उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आपले व्हिडिओ मोठं होतात. माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आपलं चॅनल जास्तीत जास्त दिव्यांगांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.